बदलापुरातील शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी जो आरोपी होता अक्षय शिंदे, त्यांनी पोलिसांवर फायर केली होती आणि त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर देखील 2 गोळ्या झाडलेल्या आहेत आणि मिसफायर देखील झालेली आहे। ठाणे क्राईम ब्रांच जे आहे आरोपी अक्षय शिंदे याला घेऊन जात होतं ट्रान्झिट रिमांडसाठी आणि मुंब्रा बायपासजवळ पोलिसांच्याच व्हॅनमध्ये अक्षयनं पोलिसांची जी सर्व्हिस रिव्हॉल्वर होती ती काढून घेतली आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या। याच दरम्यान खळबळ उडाली आणि त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर फायरिंग केलेली आहे। ठाण्यातली ही घटना आहे मुंब्रा बायपासजवळील। महाराष्ट्रातील अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण होतं। बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर अक्षय शिंदे यांनी लैंगिक अत्याचार केले होते। या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने SIT नेमली होती आणि या SIT मार्फत सर्व तपास सुरू होता। मात्र याच दरम्यान त्याच्या दुसऱ्या पत्नीनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती भोईसर पोलीस ठाण्यात आणि या संदर्भातच ट्रान्झिट रिमांड देण्यात आला होता आणि भोईसर पोलीस ठाण्यातून हा गुन्हा बदलापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता आणि त्यानंतर ट्रान्झिट रिमांडसाठी अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात असताना काही वेळापूर्वीच मुंब्रा बायपासजवळ अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार केला। आपण सध्या अक्षय शिंदे याच्या बदलापुरातील घरी आहोत। ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांनी अक्षय शिंदे याच्या घराची तोडफोड केली होती। आपण पाहू शकतो की हेच ते घर आहे। त्याचे जे कुटुंबीय होते ते या ठिकाणाहून बाहेर गेलेले आहेत। सध्या या घराला कुलूप आहे, या ठिकाणी कोणीही राहत नाही। मात्र सध्या हे प्रकरण मोठं झालेलं आहे। अक्षय शिंदेनं पोलिसांवर गोळीबार केलेला आहे आणि पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर देखील गोळीबार केल्याची माहिती मिळते। यामध्ये पोलीस देखील जखमी आहेत आणि अक्षय शिंदेचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर।